राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उन्हाळी मिरची पाणी व्यवस्थापन. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकतो मी आता ही मिरची चांगली आहे, पण याला पाणी कमी पडलं. तर 2 दिवसातच पाणी पाहिजे शेतकरी मित्रांनो, पण पाणी पुरवणं म्हणून या शेतकऱ्याची मिरची गेली आता. तर शेतकरी मित्रांनो, ह्या मिरचीला 8 दिवसामधून पाणी भेटू राहिलं तरी बी ते जमेना. तर या उन्हाळ्या दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो फक्त 2 दिवसाच्या आडच पाणी द्यावं लागतं. बघू शकतो तुम्ही, मिरची अजून बी चांगली आहे, पण पाण्यावाचून गेली. तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यात जर मिरची लावायची असेल तुम्हाला मार्च एप्रिलमध्ये, तर पाण्याचं नियोजन जर चांगलं असेल तरच मिरची लावा शेतकरी मित्रांनो. तर जराजुरा पाण्यावर मिरची येऊ शकत नाही. आता हे बघा, या शेतकऱ्यानं पहिलाच तोडा झाला आणि पाणी कमी पडलं म्हणून मिरची ही गेली. तर असं होऊन जातं शेतकरी मित्रांनो. तर पाणी जर भरघोस असेल तरच मिरची लावा, तर लावू नका. तर बघा शेतकरी मित्रांनो, पाणी नियोजन 2 दिवसाच्या आडच द्या, तरच तुमची मिरची चांगली राहील, तर अथवा चांगली राहणार नाही. तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो, की मिरची पाणी कमी पडू देऊ नका. तुमचं मिरचीचं पीक भरघोस उत्पादन देईन आणि माल होईल.